नमस्कार, देशशांतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राज्य सरकारने राज्यातील देवस्थानांचे रुपडे पालटण्यासाठी बुधवारी महत्त्वाचे शासन निर्णय प्रस्तुत केले। त्यात अष्टविनायक मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी 147.81 कोटी रुपयांसह कोल्हापूरच्या श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी भरघोस निधीला मंजुरी देण्यात आली आहे। अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी 2021 ते 22 मध्ये 92.19 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता। त्यानंतर 2024 मध्ये 147.81 लाखांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला। अष्टविनायकांच्या जीर्णोद्धाराच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून 6 मे 2025 रोजीच्या चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली। त्यानंतर 2 आठवड्यातच 147.81 लाख खर्चाचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला। पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरासाठी 8.21 लाख, थेऊरच्या श्री चिंतामणी मंदिरासाठी 7.21 लाख, ओझरच्या श्री विघ्नेश्वर मंदिरासाठी 7.84 लाख, रांजणगावच्या श्री महागणपती मंदिरासाठी 12.14 लाख, रायगड जिल्ह्यातील श्री वरदविनायक मंदिरासाठी 28.24 लाख रुपये, पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिरासाठी 26.90 लाख, अहिल्यानगरच्या श्री सिद्धटेक मंदिरासाठी 9.97 लाख रुपये मंजूर करण्यात आले। विद्युतीकरण, रोषणाई, वास्तुविशारद, जीएसटी आदी खर्चासाठी 47.39 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे अष्टविनायक क्षेत्राच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथील विकास कामांसाठी ही मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे। या कामांवर पहिल्या टप्प्यात 259.59 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्यापैकी 81.60 लाख रुपयांच्या कामे थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहे। ही सर्व विकास कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन आहे। या विकास आराखड्याअंतर्गत श्री ज्योतिबा मंदिर संवर्धन व दुरुस्ती, यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती, श्री ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण, डोंगर कड्यांचे संवर्धन, देवस्थान समिती प्राधिकरणासाठी नवीन कार्यालय, 2 ठिकाणी ज्योतस्तंभांची निर्मिती, नवे तळे परिसर विकसित करणे, केदार विजय गार्डन निर्मिती, यमाई परिसर विकास चाफेवन करणे, कर्पूर तलाव संवर्धन आदी कामांना बुधवारी मान्यता देण्यात आली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी 1,865 कोटी रुपयांच्या आराखड्यास राज्य सरकारच्या वित्त व नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली। देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान तुळजापूर येथे आहे। ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या तुळजाभवानी देवस्थानच्या विकासाच्या दृष्टीने हा शासन निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। स्थानिक पातळीवरील सर्व संबंधितांशी चर्चा करून श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा व लागणारा निधी यांचा आराखडा धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला आहे।